I sought my soul couldn't see. I sought my God eluded me. I sought my friend, I found all the three. हे शब्द आहेत पिढीजात वैभवावर पाणी सोडून स्वयंस्फूर्तीने पकिरी पत्करणाऱ्या, समाजाकडून व आप्तस्वकीयांकडून वाळीत टाकलेल्या कुष्ठरुग्णांच्या मृतप्राय जीवनामध्ये औषधोपचार व आत्मीयतेद्वारे जगण्याची नवी उमेद जागवणाऱ्या. इतकेच नव्हे तर त्या कुष्ठरोग्यांचे परावलंबन नष्ट करून श्रमनिष्ठेतून जीविकेच्या बाबतीत त्यांना आत्मनिर्भर करणाऱ्या मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे यांच्या. आनंदवन म्हणजे कुष्ठरोग्यांच्या अपंग पुरुषार्थाला प्रदीप्त करून अव्यंगाच्या जगासाठी त्यांची उपयुक्तता वाढवणारं आणि त्यांच्यासाठी अभिव्यक्तीची क्षेत्र उपलब्ध करून देणारं आत्मनिर्भरतेचं सर्वोच्च विद्यापीठच. साधनाताईंच्या काही ओळी जाणून बुजून घेतल्या, कारण साधनाताईंइतकं बाबांचं आयुष्य उत्तमरित्या दुसरं कोण शब्दरूप करू शकेल. आजच्या घडीला आनंदवन हे 2500 निवासी कार्यशक्तीशील लोकांचं ग्रामपंचायतीचा दर्जा मिळालेलं आदर्श गावच. या गावामध्ये पाऊल ठेवताच डावीकडे आनंद निकेतन आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, तर दुसऱ्या बाजूला कुष्ठरुग्णांचं हॉस्पिटल, जनरल हॉस्पिटल, वृद्ध कुष्ठरुग्णांसाठीचं स्नेहसावली संकुल, संधी निकेतन हे निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आणि सृजनशीलता आणि उपक्रमशीलतेचं अतुल्य असं प्रमाण म्हणजे आनंदवन MIDC. येथे एअर कूलर्सपासून सतरंजापर्यंत आणि अपंगांनी अपंगांसाठीच डिझाईन केलेल्या 3 चाकी सायकलींपासून ते ग्रीटिंग कार्डपर्यंत सर्व काही बनवलं जातं. ध्येयवेड्या आत्मनिर्भर कुष्ठरोग्यांनी येथे एखाद्या सुशिक्षित तरुणालाही लाजवेल असा स्वर्ग उभा केलाय. बाबा या श्रांत आकांक्षेच्या अखंड जाज्वल्य अशा सूर्यापासून निघालेल्या करुणा, सेवाभाव आणि विश्वासाचा प्रकाश न जाणे कित्येक अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या माडियांचं आयुष्य प्रज्वलित करत आहे. ध्येयवेड्या प्रकाश किरणांशी सहृदय समर्पणाने एकरूप झालेल्या भाऊंच्या कार्यामध्ये समर असून अखंड व्रतनिष्ठेने समाजसेवेची तपश्चर्या पूर्णत्वास नेणाऱ्या भाऊंच्या आव्हानात्मक आयुष्यवाटेची जीवनसाथी म्हणजेच डॉक्टर मंदाताई माडिया. सुशिक्षित आणि सुसंस्कृत मानवी जीवनापासून अलिप्त, अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या स्वतःच्याच अविकसित दुनियेत गुरफटलेली आदिवासींची सर्वात विभक्त आणि दुर्लक्षित जमात. देवीला लहान मुलाचा बळी, पिण्याच्या पाण्यापेक्षा जास्त गर्दीची गोष्ट म्हणजे पुजारी, जमिनीची मशागत म्हणजे स्वतःच्याच आईवर नांगर चालवणं, जंगलात जे हलतं ते मारून खाणं, शिजवलेलं अन्न न खाणं, अशा भाबड्या विचारांच्या संभ्रमात आयुष्य कंठणारे हे लोक. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या पूर्वार्धाबद्दल आपण त्यांच्याकडून ऐकूच, पण तत्पूर्वी लोकबिरादरी प्रकल्पाची नाविन्यपूर्ण लोकहितैषी श्रमसृष्टीतून उभारलेली सद्यस्थिती जाणून घेऊ. आमच्या विचारशक्तीचा चक्रव्यूह भेदून अंतर्मनाचा ठाव घेणारा असा हा प्रकल्प. लोकबिरादरी प्रकल्पात पाऊल ठेवताच उजव्या बाजूस दिसणारं महाराष्ट्र बँकेचे ATM प्रकल्पाचं यश आणि आधुनिकता यांची प्रकर्षाने जाणीव करून देते. काही अंतर चालून पुढे गेलं की दिसते ती लोकबिरादरी दवाखान्याची इमारत. 70च्या दशकात सेरेब्रल मलेरिया, कॉलरा आणि तत्सम जीवघेण्या रोगांच्या प्रादुर्भावाने ग्रासलेल्या आदिवासींसाठी डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे हे खऱ्या अर्थाने संजीवनी देणारे धन्वंतरीच ठरले. आजच्या घडीला एखाद्या मोठ्या शहरातील नामांकित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला लाजवेल असा हा लोकबिरादरी दवाखाना. दवाखान्यात सुरुवातीला दिसणारा स्वच्छ आणि संरचित बाह्यरुग्ण विभाग, औषधांचा मुबलक पुरवठा, 2 लाखाहून अधिक रुग्णांची गावाप्रमाणे वर्गीकरणासहित केलेली नोंद, शिवाय माडिया समाजातील काही आदिवासींनी 4 भिंतीच्या आत उपचार करून घेण्यास दाखवलेल्या नापसंतीमुळे हॉस्पिटल नजीकच्या मोकळ्या प्रांगणात खुल्या बाह्यरुग्ण विभागाची केलेली सोय. इतकेच नव्हे तर आधुनिक उपकरणांसहित सुसज्ज 3 स्वतंत्र ऑपरेशन थिएटर्स, प्रशस्त जनरल वॉर्ड, डिलिव्हरी रूम, एक्स-रे, कलर डॉपलर, ऑटो ॲनालायझर, निओनायटल ICU, पॅथॉलॉजी लॅब, स्वतंत्र आय चेकअप युनिट आणि स्वतंत्र डेंटल युनिट या गोष्टी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला पब्लिक हेल्थ चॅम्पियन ही पदवी प्रकल्पास देण्यास भाग पाडतात.
आदिवासींची लाचारी, बेरोजगारी आणि पिळवणूक थांबवायची असेल तर विद्यार्जन हा एकमेव पर्याय आदिवासींसाठी परिस्पर्शाचे काम करेल याची खात्री बाबांच्या दूरदृष्टीला होती. त्यामुळे हेमलकशामध्ये शाळा उभारण्याचा पुढाकार बाबांनी घेतला. सुरुवातीला 25 मुलांच्या सहभागाने एका झाडाखालीच धरणीच्या कुशीत विसावलेलं शाळेचं रोपटं आज कित्येक माडियांच्या घरावर विकास, रोजगारी आणि सुशिक्षितता यांची शीतल सावली एक डेरेदार असा वटवृक्ष बनून उल्हासित करत आहे. लोकबिरादरी शाळेच्या असणाऱ्या 2 भव्य इमारती, त्यामध्ये बालवाडी ते 12वी साठीची वर्ग व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी भोजन कक्ष, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्यायामशाळा, बालोद्यान अशा सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात. If having a soul means being able to feel love and loyalty and gratitude, then animals are better than a lot of humans. James Herriot. The greatness of a nation and its moral progress can be judged by the way its animals are treated. राष्ट्रपिता महात्मा गांधी. प्राणी आपल्यासारखेच सजीव पण अबोल. जेम्स हॅरियट आणि आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचारच त्या जीवांविषयी करुणा प्रस्तुत करतात. अबोल जीवाला बोलकं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ. भक्षकांच्या गांगाव्यांनी उफाळलेल्या जंगलात पिल्लांना मायेची हुरूप देणारी सावली म्हणजे भाऊ. आणि क्रूरतेच्या काठिण्याला विश्वासाच्या उभेने आपलासा करणारा आश्रय म्हणजे भाऊ. आपण प्राण्यांना हिंस्र म्हणतो, पण काळ बघता कोण जाणे प्राणी आपल्यालाच हिंस्र म्हणत असतील. अशा हिंस्र झालेल्या उरलेल्या मानवतेत एक देवदूत मात्र आपलं कार्य अमृत निरंतर विस्तारतोय आणि कर्तव्य म्हणून नव्हे तर हक्क म्हणून अगदी पोटच्या पोरासारखं. ती पोरंही आपल्या बापावर निस्वार्थ प्रेम करतात. हे तिथं जाऊनच सिद्ध होतं. हक्कांनी चिडतात, रागावतात आणि लटकेच रुसतात आणि तेवढ्याच उत्कर्षाने जवळही येतात. आपण म्हणतो माणसालाच भावना आहेत, पण प्राण्यांच्या भावना जाणण्यासाठी हृदयस्पर्शी मन लागतं. या आकाश गंगेरूपी मोठ्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करताना आपल्या शब्दांचे चांदणे कमी पडतील. लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज वेलकम द इलस्ट्रियस रामन मॅग्सेसे अँड पद्मश्री अवॉर्डी, द लाईट ऑफ मिलियन लाईव्स अँड टॉर्च बिरेर ऑफ अन इक्वल नंबर ऑफ ड्रीम्स, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे अँड डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे.